गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की या कलियुगामध्ये असं पाहायला मिळतं की आपण एखाद्या भक्ती मार्गामध्ये मग्न होतो आणि काही महिन्यानंतर आपल्याला कळतं की तो ढोंगी साधू आहे, ढोंगी संत आहे। मग आपण त्याच्या पूर्ण त्या गोष्टींमध्ये अडकलेलो जातो आणि एवढा विश्वास ठेवून जातो ना की आपण काय करतो ना आपल्यालाच कळत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही भक्तिमार्ग आहे ना तो नक्कीच करावा, पण या कलियुगातल्या ढोंगीपणापासून तुम्ही सावध राहायला हवं। कारण जिथे पैशाचा धनाचा कोणत्याही गोष्टीचा क्लेशसुद्धा नसतो ना तो भक्तिमार्ग श्रेष्ठ असतो। कधी कधी काय होतं की बघा कुठे कुठे पैसे घेतले जातात की तुम्ही आमच्या भक्तिमार्गामध्ये या, एवढी एवढी पावती फाडा, तेव्हा तुम्हाला आमच्या भक्तिमार्गामध्ये घेतलं जाईल। असे भक्तिमार्ग आहेत ना, यापासून मनुष्यानं सावध राहायला हवं। कारण आपण आपली करावी सोडवणूक, म्हणजे आपण आहोत ना, आपण कम्फर्टेबल कुठे आहोत हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत या वेगवेगळ्या अंधश्रद्धांमध्ये आपण बुडालेले जाऊ। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, स्त्रिया आहेत ना या गोष्टीमध्ये, या भक्तिमार्गामध्ये जास्त अडकलेल्या जातात। आणि मग आपण पेपरला टी व्हीला पाहतो की स्त्रियांवर अत्याचार झाले। म्हणून आपल्याला जो भक्तिमार्ग सांगितलेला आहे ना, सुंदर आणि सोपा भक्तिमार्ग सांगितलेला आहे। राम कृष्ण हरी म्हणजे हा भगवंत आहे ना, ही भगवंताची प्राप्ती कधी होईल, कशा पद्धतीने होईल, आपल्या संसार सुखाचा कसा होईल, असा भक्तिमार्ग आहे ना। हे समर्थ विचार आहेत, आपल्या जीवनामध्ये यश निर्माण करत असतात, समाधान निर्माण करत असतात। तर आता आपण एका उदाहरणाद्वारे पाहणार आहोत की एखाद्या महिलेची फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते। एका शिकऱ्याच्या पायथ्याशी वसलेला एका छोट्याशा गावाजवळ दाट जंगलामध्ये एक साधू आपल्या तपस्येमध्ये मग्न होता आणि त्या साधूचं नाव स्वामी सत्यप्रकाश होतं। त्यांनी सांसारिक जीवनातील मोह माया त्यागून आध्यात्मिक त्याग स्वीकारलेला, आध्यात्मिकचा मार्ग स्वीकारला होता। आणि त्यांच्या साधेपणामुळं, ज्ञानामुळं गावकरी त्यांना खूप सन्मान देत असत। आणि त्याच गावामध्ये एक विधवा महिला राहत होती, जिचं वय साधारणपणे 25 वर्ष होतं। तिचं नाव होतं सुरेखा। सुरेखा सुंदर होती, पण साध्या जीवनशैलीमध्ये जगणारी ती स्त्री होती। पतीच्या निधनानंतर तिने गावातील मुलांना शिकवण्यामध्ये आणि इतरांना मदत करण्यामध्ये स्वतःला व्यस्त ठेवलेलं होतं। मात्र तिच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एकटंपणाचं दुःख दडलेलं होतं। एके दिवशी सुरेखाला आपल्या गायीसाठी औषधी वनस्पती आणण्यासाठी जंगलामध्ये जावं लागतं। ती जंगलामध्ये खोलवर जाते, जिथे तिथे भेट आहे ना ती स्वामी सत्यप्रकाश यांच्याशी झाली। त्यांचे साधेपण आणि डोळ्यात झळकणारी शांतता पाहून ती प्रभावितसुद्धा होते। तिने त्यांना प्रणाम केला आणि मार्गदर्शनाची विनंती केली। स्वामी सत्यप्रकाश यांनी सुरेखाला काही ध्यान पद्धती शिकवल्या आणि म्हणाले, एकटेपणा आहे हा फक्त मनाची एक स्थिर अवस्था आहे। जेव्हा मन शांत होतं ना
तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमचं सोबती बनतो. काळ पुढे सरकत गेला आणि सुरेखा वारंवार स्वामीजींकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जाऊ लागली. दोघांमध्ये एक विलक्षण समजूतदारपणा निर्माण झाला. हळूहळू सुरेखा स्वामीजींकडे आकर्षित होऊ लागली. ती त्यांच्या गहनता आणि करुणेमध्ये आपलं सुख शोधू लागली. स्वामी सत्यप्रकाश, ज्यांनी आधीच सांसारिक संबंधांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता, प्रण घेतला होता आणि त्यांनी ही सुरेखाच्या प्रेमभावनेला जाणलं, त्यांच्या डोळ्यामध्ये एक अनकथित भावना उमटू लागली. पण त्यांच्या आत एक मोठी द्विधा सुरू झाली होती. ती सुरेखाची स्वामी सत्यप्रकाशांप्रती असलेली श्रद्धा हळूहळू एका खोल भावनेमध्ये रूपांतरित होत होती. ती त्यांच्या प्रत्येक शब्दाला लक्षपूर्वक ऐकू लागली आणि त्यांचं अनुसरणसुद्धा करू लागली. स्वामी सत्यप्रकाश यांनी सुद्धा सुरेखाच्या साधेपणानं आणि समर्पणानं प्रभावित केलं होतं, पण तेही भावना स्वतःमध्ये दडवून ठेवत होते. एके दिवशी जेव्हा सुरेखा स्वामीजींना भेटण्यासाठी आली, तेव्हा तिने धैर्य एकवटून विचारलं, स्वामीजी, त्यागाचा अर्थ नेहमी एकटे राहणं असतो का? प्रेम हेही त्यागाचं एक रूप असू शकतं का? स्वामी सत्यप्रकाश काही क्षण शांत राहिले. त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न घुमू लागला. त्यांनी उत्तर दिलं, प्रेम आणि त्याग आहेत ना, हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. खरं प्रेम तेच ज्यामध्ये त्याग असतो, पण माझ्यासाठी या जीवनाचा हेतू वेगळा आहे. मी या जगाच्या इच्छा मागे सोडून आत्मशांतीचा मार्ग स्वीकारलेला आहे. सुरेखा हलकीशी हसली आणि म्हणाली, शांतीचा मार्ग कधीकधी कोणाच्या सोबत चालण्यातही मिळू शकतो. एकटेपण आणि तप यामध्ये फरक असतो ना स्वामीजी. हे शब्द स्वामी प्रकाश यांच्या मनात खोलवर पोचले. ते या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेले होते की त्यांचा मार्ग योग्य आहे की नाही, किंवा सुरेखाच्या बोलण्यामध्ये काही नवीन दिशेचा संकेत आहे का. काही दिवसानंतर गावात अचानक एक मोठं संकट येतं आणि एका प्रचंड पुरामुळे अनेक घरे वाहून गेली. लोक आपल्या जीवनासाठी संघर्ष करत होते. सुरेखानं दिवस रात्र लोकांची मदतसुद्धा केली. तिने आपली प्रत्येक गोष्ट दान केली आणि इतरांच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं. स्वामी सत्यप्रकाश सर्व पाहत होते. त्यांनी प्रथमच जाणलं की सुरेखाचं प्रेम केवळ त्यांच्यासाठीच नव्हतं, तर संपूर्ण विश्वासाठी होतं. ते स्वतःला विचारू लागले, खरं प्रेम हे आहे त्यागापेक्षा अधिक महान आहे. मी प्रेम समजण्यात कुठेतरी चूक केली आहे का? पुराचा प्रकोप वाढतच चालला होता. गावामध्ये अन्न, पाणी, औषधांची तीव्र कमतरता जाणवत होती. सुरेखानं आपल्या पूर्ण सामर्थ्यासह समर्पणानं लोकांची मदत केली. ती स्वतः उपवाशी राहून गरजूंसाठी अन्न मिळवू लागली. आजारी लोकांची काळजी घेत होती. मुलांना सुरक्षित स्थळी पोचवत होती. स्वामी सत्यप्रकाश यांनी सुरेखाच्या या निस्वार्थ समर्पणाला पाहिलं. त्यांना समजलं की सुरेखाचे प्रेम केवळ व्यक्तिगत नव्हतं, तर ते संपूर्ण जगासाठी करुणेचं प्रतीक होतं. एका रात्री जेव्हा सुरेखा थकलेली आणि जखमी अवस्थेमध्ये एका झाडाखाली बसली होती, स्वामी सत्यप्रकाश तिच्या जवळ आले आणि म्हणाले, सुरेखा, तुझ्या त्यागानं खऱ्या प्रेमाचा सर्वात सुंदर रूप मला दाखवलेला आहे. तू मला प्रेमाचा असा आकार दाखवलेला आहे ना, जो मी कधीच समजू शकलो नाही. सुरेखानं त्या थकलेल्या नजरेनं स्वामींकडं पाहिलं आणि हळूच म्हणाली, स्वामीजी, प्रेमामध्ये त्यागाचं महत्त्व असतं, पण जर प्रेम कोणाला सामर्थ्य आणि दिशा देऊ शकतं, तर ते स्वतः एक तपस्या बनतं. स्वामी सत्यप्रकाश यांचं हृदय एका क्षणी द्विधा आणि शांततेच्यामध्ये हाडू लागलं. त्यांनी विचार केला, हे माझ्या मार्गात बदल देण्याचे संकेत आहेत का?
माझ्या तपस्येचा उद्देश हाच प्रेम आणि सेवा आहे का? दुसऱ्या दिवशी स्वामी सत्यप्रकाश यांनी गावकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःला समर्पित केलं. त्यांनी आपले साधना स्थळ एका मदत केंद्रामध्ये रूपांतरित केलं. सुरेखा आणि स्वामी सत्यप्रकाश यांनी मिळून लोकांची सेवा केली, पण त्यांच्या आतमध्ये एक आणखी भावना अद्याप रहस्यमय राहिली. पुराचा प्रभाव हळूहळू कमी होत चालला होता आणि गावकरी पुन्हा आपले जीवन उभे करण्याचा प्रयत्न करत होते. या ठिकाणी त्या काळामध्ये सुरेखा आणि स्वामी सत्यप्रकाश यांनी जे कार्य केलं ना, त्यांनी केवळ गावकऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी अधिक सन्मान निर्माण केला नाही, तर त्यांच्या दोघांमध्ये एक अदृश्य बंधनही अधिक दृढ होऊ लागला. एका संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत होता आणि आकाश सौम्य नारंगी प्रकाशाने रंगलं होतं, सुरेखा स्वामीजींच्या साधना स्थळाजवळ बसली होती. तिने हळूच आवाजात विचारलं, स्वामीजी, मी विचार केला होता की या जीवनामध्ये मी एकटीच चालत राहील, पण तुमच्या सहवास आल्यानंतर मला जाणवलं की कोणाची सोबत असणं हेही एक आशीर्वाद असू शकतो. स्वामी सत्यप्रकाश जे त्यांच्या विचारांमध्ये घडून गेले होते, त्यांनी तिचे बोल ऐकलं आणि त्यांनी सुरेखाकडं पाहिलं आणि म्हणाले, सुरेखा, मी नेहमी प्रेमाला मोह समजले आणि त्यापासून दूर पळत राहिलो, पण तू मला शिकवलं की खरं प्रेम म्हणजे स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन इतरांच्या भल्यासाठी जगणं. तुझ्या समर्पणानं आणि निस्वार्थतेनं माझ्या हृदयाला स्पर्श केलेला आहे. सुरेखाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू तरळले. ती म्हणाली, जर प्रेम त्यागामध्ये आहे ना, तर मी माझे जीवन तुमच्या सोबत त्याग आणि सेवेमध्ये घालवायला तयार आहे. स्वामी सत्यप्रकाश यांनी आपल्या अंतःकरणामध्ये एक गूढ शांतता अनुभवली. त्यांनी स्वीकारलं की सुरेखासोबतचा त्यांचा संबंध आहे ना, केवळ सांसारिक नव्हता, तर तो त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा एक भाग बनला होता. सुरेखा आणि स्वामी सत्यप्रकाश यांच्यातील संबंध आता आणखीनच खोड झाला होता. सुरेखानं तिचं मन आत्म्यानं संपूर्णपणे स्वामीजींना समर्पित केलं होतं आणि स्वामी सत्यप्रकाश यांनी तिच्या निष्ठेची आणि स्नेहाची जाणीव घेतली आणि तिला हे आश्वासन दिलं की त्यांचा नातेसंबंध केवळ आध्यात्मिक नाही, तर तो सांसारिकदृष्ट्यासुद्धा पूजनीय आहे. एका रात्री जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेमध्ये होतं, स्वामीजींनी सुरेखाला त्यांच्या साधनास्थळी बोलावलं. त्यांच्या शब्दांमध्ये एक विचित्र गोडवा आकर्षक होतं. त्यांनी म्हटलं, सुरेखा, आपण संबंध केवळ आत्मापुरता मर्यादित राहू नये, तो प्रेमाच्या सर्वात पवित्र अवस्थेमध्ये बदलू शकतो. सुरेखा, जी आधीच त्यांच्या प्रभावाखाली होती, या विचाराला विरोध करू शकली नाही. तिनेही स्वामीजींच्या त्या आध्यात्मिक ज्ञानाचा एक भाग मानलं. त्या रात्री दोघांमध्ये असा एक संबंध निर्माण झाला ना, ज्यानं सुरेखाचं संपूर्ण जीवन बदलून टाकलं. काळ पुढे सरकत गेला, पण हळूहळू सुरेखाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होऊ लागले. तिला जाणवू लागलं की स्वामी सत्यप्रकाश अनेक इतर महिलांशीही विशेष जवळीक ठेवत होते. ते त्यांना एकांतामध्ये बोलवत आध्यात्मिक ज्ञानाच्या नावाखाली त्यांना त्यांच्या वशामध्ये घेत होते. एक दिवस सुरेखानं आपली जिज्ञासा अधिक दडवून ठेवू शकली नाही. ती एका वृद्ध स्त्रीशी बोलली, जी अनेक वर्षापासून स्वामी सत्यप्रकाश यांना ओळखत होती. वृद्धेनं सांगितलं, स्वामी सत्यप्रकाश एक ढोंगी आहे. तो विधवा आणि असहाय्य महिलांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवतो, त्यांच्या भावनांचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेतो, त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे वागवतो. सुरेखाचं हृदय तुटून गेलं. तिला समजलं की ज्या व्यक्तीला ती खरा साधू समजत होती, प्रियकर समजत होती, तो फक्त एक कपटी माणूस होता. ही कटू सत्य समोर आल्यानंतर सुरेखाने स्वतःला वचन दिलं
की स्वामी सत्यप्रकाश यांचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर उघडे करू. ती त्या महिलांशी बोलू लागली. त्या स्वामीजींच्या प्रभावाखाली आल्या होत्या. तिने त्यांना त्यांची कहाणी सांगण्यासाठी प्रेरित केलं. सुरेखा पूर्णपणे बदललेली होती. तिने तिच्या वेदनेला आणि विश्वासघाताला एक शक्तीमध्ये रूपांतरित केलं आणि एका नव्या मार्गावर वाटचाल सुरू केली. तिने त्या महिलांशी साक्षी गोळा करायला सुरुवात केली, ज्या स्वामी सत्यप्रकाश यांच्या फसवणुकीच्या बळी ठरल्या होत्या. अनेक महिला सुरुवातीला भीती वाटली, लाजे खातीर बोलण्यास कचरल्या. पण सुरेखानं स्वामी सत्यप्रकाश यांच्या साधनास्थळी जाऊन त्यांना थेट आव्हान दिलं. ती म्हणाली, स्वामीजी, तुम्ही माझ्या विश्वासाचा गैरवापर केला. केवळ माझाच नाही तर अनेक निष्पाप महिलांना तुम्ही फसवणूक करून तुमच्या जाळ्यामध्ये अडकवलं. आता हे सर्व काही संपेल. स्वामी सत्यप्रकाश काही काळ शांत राहिले. मग त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये स्मित हास्य करून म्हणाले, सुरेखा, तूही त्या महिलांपैकी एक आहेस ज्यांनी आपल्या इच्छांची जबरदस्ती माझ्यावर लादली. मी फक्त एक साधू आहे जो सर्वांना मदतीसाठी प्रयत्न करतो. पण यावेळी सुरेखा त्याच्या जाळ्यात अडकली नाही. तिने ठामपणे म्हटलं, ही तुमची शेवटची चाळ आहे स्वामीजी. आता मी तुमची खरी ओळख सर्वांसमोर आणेल. सुरेखानं गावाच्या मुखियांसमोर आणि काही विश्वासू लोकांसमोर संपूर्ण सत्य मांडलं. तिने त्या महिलांना देखील बोलवण्याचा प्रयत्न केला, ज्या स्वामींच्या फसवणुकीच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या होत्या. हळूहळू संपूर्ण गावाला त्यांचं खरं रूप समजू लागलं. पण स्वामी सत्यप्रकाश एवढ्या सहज हार मानणारे नव्हते. त्यांनी आपल्या प्रभावाचा, चातुर्याचा उपयोग करून हे दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा केला की सुरेखा खोटं बोलत आहे. गावातील काही लोक अजूनही त्यांच्या बाजूने होते, तर काही सुरेखाला पाठिंबा देत होते. आता ही लढाई आहे ना, केवळ सुरेखा आणि स्वामी सत्यप्रकाश यांच्यातील नव्हती, तर ही न्याय आणि अधर्म यांच्यातील संघर्ष बनलेली होती. सुरेखाने ठरवलं की ही लढाई शेवटपर्यंत लढेल. काहीही झालं तरी स्वामी सत्यप्रकाश, जो आधी केवळ सुरेखा आणि इतर महिलांना आपल्या प्रभावाखाली आणून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत होता ना, आता अधिक चातुर्यानं आपल्या योजना पुढे राबवत होता. त्यानं हळूहळू संपूर्ण गावातील महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. प्रत्येक महिलेच्या परिस्थितीचा आणि भावनांचा अभ्यास करून स्वामीजींनी त्यांना आपल्या आध्यात्मिक शिक्षण, आध्यात्मिक समृद्धीचं प्रलोभन दाखवण्यास सुरुवात केली. काही महिला ज्या एकट्या होत्या किंवा ज्यांनी दुःख भोगलं होतं, त्या स्वामी सत्यप्रकाशांच्या बोलण्यामध्ये आल्या आणि त्यांच्या जवळ जाऊ लागल्या. तो त्यांना आपल्या ज्ञानाशी जोडण्यासाठी एक प्रकारे आध्यात्मिक वचन देई आणि मग हळूहळू त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम करू लागला. स्वामी सत्यप्रकाश यांची कार्यपद्धती खूप कुशल होती. तो कधीही आपल्या हेतूंचं स्पष्ट प्रदर्शन करत नसे. तो गावातील महिलांना हा एक विश्वास देत असे की तो त्यांना आध्यात्मिकतेच्या उच्चतम स्तरावर पोचू शकतो. आता बहुतेक महिला आहेत ना, त्यांच्या प्रभावाखाली आल्या होत्या. तो त्यांना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या प्रभावामध्ये ठेवण्यासाठी सतत नवीन मार्ग शोधत असे. सुरेखा होती ना, जी आधी स्वामी सत्यप्रकाशांच्या विरोधामध्ये उभी होती, आता स्वतःला एकटी समजू लागली होती. तिला दिसलं की बहुतेक गावातील महिला आता स्वामीजींच्या प्रभावाखाली आल्या आहेत. ती जाणून होती की तिला काहीतरी लवकर करावं लागेल, कारण जर स्वामीजींचे जाळे पूर्णपणे पसरलं ना, तर ना ती स्वतः वाचू शकेल आणि कोणाला वाचवूसुद्धा शकेल. एके दिवशी सुरेखाने एक योजना आखली. तिने त्या काही महिलांना एकत्र केलं, ज्या स्वामी सत्यप्रकाश यांचे खरे उद्दिष्ट समजू लागल्या होत्या. सुरेखानं त्यांना समजावलं
की स्वामीजींचा खरा उद्देश आहे ना केवळ त्यांना त्यांच्या स्वार्थासाठी फसवण्याचा आहे. सुरेखानं महिलांना सतर्क केलं की जर त्या सर्वजणी एकत्र येऊन स्वामीजींच्या विरोधामध्ये उभ्या राहिल्या ना तर ते त्याला त्यांच्या जाळ्यामध्ये बाहेर काढू शकतात. पण स्वामी सत्यप्रकाश यांचा प्रभाव आता इतका खोलवर रुजला होता ना की काही महिला सुरेखाच्या विरोधामध्ये गेल्या आणि तिला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करू लागल्या. स्वामीजींनी सुरेखाला वेडी आणि गोंधळलेली घोषित केलं. त्यांनी आपल्या प्रभावाचा पूर्ण उपयोग करून महिलांनाही आपल्या बाजूला घेतलं. स्वामी सत्यप्रकाश यांच्या युक्त्या आता आणखी गडद होत चालल्या होत्या. तो हळूहळू प्रत्येक महिलेला आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचा विश्वास जिंकत होता. प्रत्येक महिलेला वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या आकर्षक बोलण्यानं आध्यात्मिक नावाच्या नावाखाली आपल्या जवळ बोलवत असे आणि प्रत्येक महिलेला तो असे वाटून देवी की तो केवळ तिचं भलं करण्यासाठी करत आहे. हे सर्व एका उच्च उद्देशासाठी आहे. स्वामीजींनी त्यांना विश्वास दिला की हे शारीरिक संबंध केवळ एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे आणि त्यांच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी हे आवश्यक आहे. तथापि स्वामी सत्यप्रकाश यांची कार्यपद्धती अत्यंत गुप्त होती. महिलांना याबद्दल कधीच एकमेकींशी बोलण्याची हिंमत झाली नाही. त्यांच्या मनामध्ये भीती आणि लज्जा बसलेली होती आणि त्याही समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या की स्वामीजींचे वर्तन योग्य आहे किंवा नाही. आणि त्याही विचार करत होत्या की त्यांचा वैयक्तिक अनुभव इतर कोणाच्या अनुभवापेक्षा वेगळा तर नाही ना. पण कोणतीही महिला आहे ना तिची कहाणी दुसऱ्यांसोबत सांगत नव्हती. स्वामी सत्यप्रकाश यांनी या मानसिकतेचा पूर्ण फायदा घेतला. त्यांनी जाणीवपूर्वक महिलांना एकमेकींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्या कधीच एकमेकींना सत्य सांगू शकणार नाहीत. तो प्रत्येक महिलेला विशेष असल्याचं भासवून देई आणि हा विश्वास देई की तो केवळ तिच्यासाठी आहे. त्या दरम्यान सुरेखा आणि काही महिला त्या आत्तापर्यंत स्वामीजींचे खरे स्वरूप ओळखू लागल्या होत्या. हळूहळू एकमेकींशी संपर्क साधू लागल्या. सुरेखाने त्यांना हे समजावणं सुरू केलं की स्वामी सत्यप्रकाश आहेत ना यांनी सर्वांना फसवलेलं आहे. त्यांचा खरा उद्देश केवळ स्वतःची सत्ता वाढवणं आहे. पण स्वामी सत्यप्रकाश जो आपल्या योजनांमध्ये अत्यंत हुशार होता लवकरच समजू लागला होता की काही महिला त्याच्या विरोधामध्ये कट रचत आहेत. त्याने त्यांना धमकवण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्नसुद्धा केला जेणेकरून सुरेखासोबत मिळून त्याचे खरे स्वरूप जगासमोर आणू शकणार नाही. आता सुरेखाने ठरवलेलं होतं की ते स्वामी सत्यप्रकाश यांचं खरं स्वरूप सर्वांसमोर आणणार. हळूहळू गावातील स्त्रियांनी सुद्धा स्वामीजींची खरी ओळख पटू लागली होती. एके दिवशी काही महिलांनी एकमेकींसोबत आपले सत्य शहर केलं. त्यांना समजलं की स्वामीजींनी सर्वांसोबतच समान प्रकार वागणूक ठेवली आहे आणि त्यांच्या विश्वासाचा गैरवापर केला आहे. या महिलांनी हळूहळू एकत्र येऊ लागल्या. सुरेखाच्या मदतीनं स्वामी सत्यप्रकाश यांच्या विरोधामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या त्रासदायक अनुभवांबद्दल भीतीदायक बोलून घेतलं आणि जाणलं त्यांच्यामध्ये एक अशी शक्ती आहे जी स्वामीजींविरुद्ध उभे राहण्यासाठी त्यांना मदत करू शकते. स्वामी सत्यप्रकाश जो आत्तापर्यंत आपल्या प्रभावानं चातुर्यानं सर्वांना नियंत्रित करत होता आता त्याला अचानक स्वतःला असुरक्षित वाटू लागलं. तो पाहत होता की स्त्रिया एकत्र येत आहेत, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी तयार होत आहेत. हे सर्व आहे ना त्याच्यासाठी एक धक्काच होता ना. तो घाबरू लागला. स्वतः सत्यप्रकाशनं आपली युक्ती अजून वाढवण्याचा प्रयत्न केला पण आता त्या स्त्रिया त्याला पूर्णपणे समजून चुकल्या होत्या. त्यांनी मिळून गावच्या प्रमुख आणि इतर प्रभावशाली लोकांशी संपर्क साधला
आणि स्वामीजींचे खरे स्वरूप उघड केले. गावात खळबळ माजली. आता स्वामी सत्यप्रकाशाला उत्तर द्यावं लागलं. गावातील लोक ज्या आधी त्याला एक आदर्श समजत, सच्चा साधू मानत, आता त्याच्या विरोधामध्ये उभे राहिले. सुरेख या लढाईमध्ये महिलांचं नेतृत्व केलं आणि सर्व महिलांनी एकत्र येऊन स्वामीजींच्या कृत्याचं सत्य गावाच्या प्रमुख आणि पंचायतीसमोर मांडलं. स्वामी सत्यप्रकाश आता ढोंगी आहे सर्वांना माहीत पडलं होतं. त्या रात्रीच्या अंधारामध्ये कोणालाही काहीही न सांगता तो गाव सोडून पळून गेला. स्वामी सत्यप्रकाश आता एका नवीन ठिकाणाच्या शोधामध्ये होता. त्याची नजर एका मोठ्या आणि समृद्ध राज्यावर पडली. त्या राज्याच्या राजाचं नाव होतं राजा जयवर्धन आणि त्याच्या दरबारामध्ये त्याला खूप सन्मान मिळत होता. राजा जयवर्धनाच्या राज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक राहत होते. स्वामी सत्यप्रकाशनं विचार केला की इथे त्याला पुन्हा एकदा आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळू शकते. राजा जयवर्धनाच्या राज्यात पोचल्यावर स्वामी सत्यप्रकाशनं आपली ओळख बदलली. त्यानं स्वतःला एक महान योगी म्हणून सादर केलं आणि दावा केला की तो एक पवित्र संत आहे जो आपल्या साधनेसाठी येथे आला आहे. त्याच्या चतुराईमुळं राजा जयवर्धन आणि त्याच्या दरबारी लोकांनी त्याला लगेचच सन्मान देऊ लागले. स्वामी सत्यप्रकाशनं राजाची जवळीक साधून त्याला आपल्या प्रभावाखाली आणण्याची योजना आखली. तो राजाला हे सांगू लागला की तो त्याची मदत करू शकतो. राज्यात सुख शांती प्रस्थापित करण्यासाठी आपल्या आध्यात्मिक शक्तीचा उपयोग करू शकतो. राजा जयवर्धन जो एक उत्तम शासक होता, पण आपल्या राज्यातील समस्यांमुळं काहीसा चिंतेमध्ये असायचा आणि स्वामी सत्यप्रकाशच्या बोलण्यांना तो बली पडला. स्वामी सत्यप्रकाशनं हळूहळू आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली होती. राजाच्या नजरेमध्ये स्वतःला एक गुरु म्हणून स्थापित करू लागला. पण स्वामी सत्यप्रकाशांचं सत्य अद्याप पूर्णपणे समोर आलेलं नव्हतं. त्याच्याबद्दल हळूहळू लोक ऐकू लागले होते. राजा जयवर्धनाच्या राज्यात सुद्धा काही असे लोक होते ना, जे स्वामी सत्यप्रकाशांची खरी ओळख जाणून होते. ते त्याच्या सतर्क राहण्याचा इशारा देऊ लागले होते. पण स्वामी सत्यप्रकाशनं आपल्या चतुर्यानं त्यांचे आवाज दडपले. राजा जयवर्धन आणि राणी यांच्यामध्ये एक विचित्र अंतर वाढत होतं. राजा जयवर्धन जो प्रामाणिक आणि न्यायप्रिय शासक होता ना, राणीला असं वाटू लागलं की आपल्या पतीच्या हृदयामध्ये आणि मनामध्ये पूर्ण स्थान मिळवू शकत नाही. राजाचा बहुतांश वेळ होताना राज्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये जात असे आणि राणीच्या अनेक इच्छा अपूर्ण राहत होत्या. ज्या आधी प्रेम आणि समर्पणाने आपल्या पतीकडे येत होती, तिला आता जाणवू लागलं की दरबारात तिचं स्थान कमी होत आहे. राणीनं विचार केला की जर ती राजाचे लक्ष आपल्या दिशेने आकर्षित करू शकली तर राजाच्या निर्णयामध्ये तिचा प्रभाव वाढू शकतो. राणीला जाणवलं की केवळ पारंपरिक मार्गाने हे शक्य होणार नाही. तिला असं काहीतरी करावं लागेल जे राजाला तिच्याकडे खेचू शकेल. हे लक्षात घेऊन राणीने स्वामी सत्यप्रकाशांना भेटण्याचा निर्णय घेतला. स्वामी सत्यप्रकाश जो आधीच राजा जयवर्धनाच्या दरबारामध्ये आपले पाय रोवून बसला होता, त्यानं राणीशी भेट घेतली. त्यानं स्वतः एक सिद्ध आणि महान योगी म्हणून सादर केलं आणि म्हणाला, मी तुमच्या दुःखाला समजू शकतो. हे राज्य आणि त्यातील शांतता केवळ तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही तुमच्या सामर्थ्याचा योग्य वापर कराल. तुम्ही तुमच्या पतीच्या हृदयामध्ये पूर्ण स्थान मिळवू शकता. राणीनं स्वामींसमोर आपल्या मनातील गोष्ट सांगितली. राजाच्या व्यस्ततेमुळं आणि त्यांच्या राजकीय जबाबदाऱ्यांमुळं मी एकटी पडली आहे. मला हवं आहे की तो माझ्याकडे लक्ष द्यावा आणि आपल्या वैवाहिक जीवनात समतोल साधावा. स्वामींनी राणीला असं सुचवलं की तिने आपल्या इच्छांना आणि भावनांना एका नवीन पद्धतीने व्यक्त करायला हवं.
पण त्यानं हेही सांगितलं की हे फक्त त्याच्या मदतीने शक्य होईल. स्वामी सत्यप्रकाशनं राणीला हा विश्वास दिला की तो राजाच्या हृदयामध्ये स्थान मिळवून देईल आणि त्यासाठी तो आपल्या आध्यात्मिक शक्तीचा उपयोगसुद्धा करेल. राणीनं स्वामींच्या बोलण्यावर आता विश्वास ठेवला होता आणि ठरवलं की त्यांची मदत घेईल, जेणेकरून तो आपल्या पतीच्या जीवनामध्ये अधिक महत्त्व बनवू शकेल. पण राणीला हे ठाऊक नव्हतं की स्वामी सत्यप्रकाश आपल्या युक्त्यांनी केवळ तिला नव्हे तर राजालाही आपल्या प्रभावाखाली आणण्याची योजना आखत होता. आता सत्यप्रकाशनं त्या राणीला सुद्धा आपल्या प्रेमामध्ये ओढलं होतं. राणीला त्याच्याकडे आकर्षित करत होता. हळूहळू राणीनं स्वामी सत्यप्रकाशला आपल्या आध्यात्मिक गोंधळातून मार्गदर्शन करणारा म्हणून स्वीकारलं. स्वामी सत्यप्रकाशनं राणीला समजावलं की राजाचं प्रेम जिंकण्यासाठी तिला फारसं काही करण्याची गरज नाही. ती स्वतः एक शक्तिशाली स्त्री होऊ शकते आणि तिच्या जीवनामध्ये ती प्रेमसुद्धा मिळवू शकते जे ती शोधत आहे. स्वामींनी हाही दावा केला की प्रेम एक आध्यात्मिक प्रक्रियेचा भाग आहे आणि तिनं त्याचं पालन करायला हवं. राणी जी आता संपूर्णपणे स्वामींच्या प्रभावाखाली होती, हळूहळू त्यांच्या ताब्यामध्ये येऊ लागली. स्वामीनं तिला हे जाणून दिलं की राजाकडे तिच्यासाठी वेळ नाही, पण तो मात्र नेहमी तिच्या मदतीसाठी उपलब्ध असेल. याच प्रकारे स्वामी सत्यप्रकाशनं राणीनं आपल्या जाळ्यामध्ये ओढलं. दोघांमध्ये एक नवीन संबंध निर्माण झाला. राजा जयवर्धने जो आधीपासून आपल्या पत्नीच्या बदललेल्या वागणुकीबद्दल आणि स्वामी प्रकाशच्या प्रभावाबद्दल काहीसे साशंक होता, आता पूर्णपणे सावध झाला होता. त्याला हळूहळू जाणवू लागलं की राणी आणि स्वामी सत्यप्रकाश यांच्यात काहीतरी गडबड असू शकते. राणी आणि स्वामी सत्यप्रकाश यांच्यात वाढणारे नातं पाहून राजाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि त्यानं ठरवलं की तो संपूर्ण प्रकाराचा नीट शोध घेईल. एका रात्री जेव्हा राणी आणि स्वामी सत्यप्रकाश अचानक महलातून गायब झाले, तेव्हा राजानं आपल्या गुप्तचरांकडून माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्याला समजलं की राणी आणि स्वामी सत्यप्रकाश दोघेही जंगलाच्या दिशेने निघून गेले होते. हे ऐकून राजाला खूप मोठा धक्का बसला. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणारी त्याची पत्नीच त्याला धोका देईल. राजा जयवर्धनानं तो आता प्रचंड संतापलेला होता. जंगलाच्या दिशेनं निघाला. त्याच्यासोबत काही निष्ठावान सैनिकसुद्धा होते. राजा जयवर्धन स्वामी आणि राणीच्या मागे गेला. वाटेत त्याला एक प्रश्न पडला, पण त्याच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न हाच होता, राणी खरोखरच स्वामी सत्यप्रकाशांच्या प्रभावाखाली आली होती का, की तिने जाणीवपूर्वक हा मार्ग निवडलेला होता. जंगलात पोचल्यावर राजा जयवर्धनानं आपल्या पत्नीला आणि स्वामी सत्यप्रकाशला पाहिलं. ते दोघे एका ठिकाणी बसलेले होते आणि राणीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता, जो पूर्वी कधीच नव्हता. स्वामी सत्यप्रकाश जो आता राजाला पाहत होता, त्यानं स्वतःला संपूर्णपणे नियंत्रित केलं आणि म्हणाला, राजा जयवर्धन, तुम्ही आमच्या मार्गापासून खूप दूर आहात. ही यात्रा, हा आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी नाही. तुमच्या पत्नीनं समजून घेतलं आहे की तिचा खरा मार्ग कोणता आहे. राजा संतापाने म्हणाला, तुमच्या सर्व गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत. तुमचे खरे रूप आता जगासमोर आलं आहे. तुम्ही केवळ तुमची सत्ता वाढवण्यासाठी लोकांचे शोषण करता आणि माझी पत्नी राणी, तुम्हाला खरोखर असं वाटलं की हे मी पाहू शकणार नाही. राजा जयवर्धनाचे शब्द ऐकून राणी, जी अजूनही स्वामी सत्यप्रकाशाच्या प्रभावाखाली होती, शांत राहिली. स्वामी सत्यप्रकाशानं राणीच्या जवळ जाऊन तिला समजवण्याचा प्रयत्न केला की राजाची विचारसरणी आहे ना, फार संकुचित आहे आणि तो कधीही त्याला समजू शकणार नाही. पण राजा जयवर्धन आता संपूर्णपणे समजून चुकला होता की ही सर्व एक मोठी फसवणूक आहे.
त्यानं स्वामी सत्यप्रकाशाला आव्हान दिलं आणि दोघांमध्ये तीव्र वाद झाला. शेवटी राजा जयवर्धनानं आपल्या शक्ती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वामी सत्यप्रकाशला पराभूत केलं आणि त्याला जंगलातून बाहेर काढलं. राणी, जी आता पूर्णपणे गोंधळलेली होती आणि लज्जितसुद्धा होती, ती राजाकडे आली आणि त्यांच्याकडे माफी मागू लागली. राजानं तिला क्षमा केली, पण तिला समजावलं की विश्वास आणि प्रेम हे अत्यंत महत्त्वाचे असतात. राणीला आता तिच्या चुकांची जाणीव झाली होती. ही घटना राजा आणि राणीच्या नात्यामध्ये एक मोठा बदल घडवून आणणारी होती. दोघांनी मिळून आपल्या राजमहालामध्ये नवीन सुरुवात केली आणि कठोर स्वामी सत्यप्रकाश विरोधामध्ये कठोर पावलेसुद्धा उचलली. त्यांचं खरं स्वरूप सर्वांसमोर आणलं आणि त्याला व्यवस्थित शिक्षा दिली. म्हणजे काय? या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या आजूबाजूला दिसणारा भक्तिमार्ग आहे ना, तो खराचा असतो का? म्हणून या भोंदू साधूंवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला जाळ्यामध्ये तुम्हाला कधी ओढतील ना, प्रेमामध्ये कधी तुमचं मन अस्थिर करून टाकतील ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, परस्त्री माते समान परधन भयावं. या नियमांचं जर आपण पालन केलं ना, तर आपला भक्तिमार्गसुद्धा व्यवस्थित होईल. कर्माने सुद्धा वागू. 2 वेळची उपासना करा. तुमच्या जीवनाचं सोनंच होईल. जय जय रघुवीर समर्थ.